नमस्कार मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। कारण मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी वर्षाला जे 6,000 रुपये मिळत होते, तर त्यामध्ये आणखी 3,000 रुपयांची भर ही घालण्यात आलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, आता पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये ऐवजी आता 9,000 रुपये मिळणार आहे। तसेच पीएम किसान योजनेअंतर्गत 2,000 रुपयांचा जो आपल्याला हप्ता मिळत होता, तर तोच हप्ता आपल्याला आता 3,000 रुपयांनी मिळणार आहे। त्याचबरोबर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत सुद्धा 6,000 रुपये मिळणार आहे। म्हणजेच पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये दिले जाणार आहे। या ठिकाणी आपण ही माहिती बघू शकता। मोदी सरकार की किसानों को बड़ी सौगात, अंतरिम बजट में किसानों के लिए हो सकता है पीएम किसान सम्मान निधि के तहत 3,000 रुपये की वृद्धि का प्रावधान। मध्य प्रदेश के किसानों को मिलेंगे प्रतिवर्ष 15,000 रुपये। पीएम किसान सम्मान निधि योजनेअंतर्गत 9,000 रुपये आणि मुख्यमंत्री किसान कल्याण योजनेअंतर्गत 6,000 रुपये। म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत 9,000 रुपये दिले जाणार आहे आणि मुख्यमंत्री किसान कल्याण योजनेअंतर्गत 6,000 रुपये दिले जाणार आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा पीएम किसान योजनेअंतर्गत 9,000 रुपये आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत 6,000 रुपये असे दोन्ही मिळून एकूण 15,000 रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहे। तसेच पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्याची तारीख अजूनपर्यंत फिक्स करण्यात आलेली नाही, परंतु पीएम किसान योजनेचा जो 16वा हप्ता आहे, तर तो फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केला जाणार आहे। आणि मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 16वा हप्ताच आपल्याला 3,000 रुपयांनी कदाचित मिळू शकतो असा अंदाज आहे। तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।